महादजी शिंदे चालताना नेहमी लंगडत लंगडत चालायचे, कारण ते पानिपतला जखमी झाले होते. वास्तविक पाहता शिंदे घराण्यातला अत्यंत कर्तृत्ववान असा वारसदार महादजी असताना सुद्धा महादजींना अधिकृत वारसदार म्हणून घोषित केलं नाही. काय केलं? खड्डा खणला, जिवंत जनकोजी आत ठेवून वरनं माती टाकली. अत्यंत खेदाने सांगावं लागतं, असं करतं आपल्या इतिहासात फारसं घडलेलं नाही आहे, पण दुर्दैवाने इथं घडलं. ते म्हणजे काकानी पुतण्याचा खून केला. काका मला वाचवा ही आरोळी आपल्या सगळ्यांना माहिती आहे. हा राघोबा इंग्रजांना जाऊन मिळाला आणि म्हणलं चला पुण्यावरती आपण हल्ला करू. मोगलांकडे ताकद नव्हती म्हणून मोगलांचं राज्य पार सिंधपर्यंत म्हणजे आजचा पाकिस्तान तिथपर्यंत पैसे वसुली करण्याची जबाबदारी मराठ्यांवर सोपवली होती. मित्रांनो, महादजी शिंदे यांचं वर्णन वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या प्रकारे केलेलं आहे. इंग्रजांनी त्यांचं वर्णन केलेलं आहे द ग्रेट मराठा, नेमकं वर्णन केलेलं आहे. आणि काही वर्षापूर्वी या नावाची मालिकासुद्धा आली होती, अतिशय सुंदर मालिका होती. तर मराठ्यांमधला हा सर्वश्रेष्ठ व्यक्तिमत्व होतं. महादजी शिंद्यांवरती एक पुस्तक आहे, त्या पुस्तकाचं नाव असं आहे दौलतीचे खांब. तर दौलत म्हणजे आपलं राज्य, आणि या राज्याचा जो आधारस्तंभ होता तो म्हणजे हा महादजी शिंदे होता. आणि हे सुद्धा अगदी नेमकं वर्णन महादजींचं आहे, असं एक व्यक्तिमत्व. आणि आज आपण येण्याचं कारण असं आहे, 10 तारखेला तिथीनी महादजींची पुण्यतिथी आहे आणि 2 दिवसांनी म्हणजे 12 तारखेला इंग्लिश तारखेनुसार महादजी शिंदे यांची पुण्यतिथी आहे. आणि म्हणून त्याच्या जवळचा रविवार की या रविवारी त्यांचं स्मरण करायला आपण या ठिकाणी यावं. खरं सांगू का, हे व्यक्तिमत्व एवढं मोठं आहे की त्यांच्या पुण्यतिथीला इथे लाखोंचा समाज यायला पाहिजे होता. आपल्या कवीनी म्हणलंय, शहीदों की चिताओं पर होंगे हर बरस मेले, वतन पे मरने वालों का यही बाकी निशा होगा. जे शहीद असतात, जे देशासाठी प्राण समर्पित करतात, त्यांची स्मारकं ही जत्रेची आणि यात्रेची ठिकाणं झाली पाहिजेत. पण अजून ती जाणीव आपल्यामध्ये नाही आहे. म्हणूनच आपण हे अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करतो आहे. पण ज्यांच्यामुळे आपल्याला हे सुखाचे दिवस बघायला मिळाले त्या सगळ्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. मित्रांनो, भारतावरती परकीयांची आक्रमणं झाली. आदिलशाही, कुतुबशाही, इमादशाही, बरीदशाही, निजामशाही, मोगल पातशाही, 6 पाकिस्तान भारतावरती नाचत होते. पण अशा वेळेला एक तेजस्वी व्यक्तिमत्व उभं राहिलं, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं. आणि त्यांनी सांगितलं की मी कुणाची गुलामगिरी करणार नाही, मी स्वतःचं राज्य निर्माण करून दाखवेन. मित्रांनो, मोठी स्वप्न बघणं सोपं असतं, ती प्रत्यक्षात आणण्यासाठी जी कृती करावी लागते ना ते अवघड असतं. स्वप्न काय आपण सुद्धा बघतो, टाटा बिर्ला अंबानी व्हावं, पण त्यासाठी जी तयारी लागते, जे कष्ट लागतात, जे धोरण लागतं, त्याचं आपण कुठेतरी कमी पडतो. शिवाजी महाराजांच्याकडे दोन्ही होतं आणि म्हणून 50 वर्षाचं आयुष्य खरं वाटत नाही. आज एखाद्याला 500 वर्षाचं आयुष्य मिळालं तरी करता येणार नाही एवढी कामं त्यांनी 50 वर्षात केलेली आहे. आणि त्यांनी अद्भुत असं काम केलं. आणि इसवी सन 1674ला ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी आनंदनाम संवत्सरे शके 1596 या दिवशी रायगड किल्ल्यावरती ते सिंहासनाधीश्वर झाले. त्यानंतर ते 2 वर्ष महाराष्ट्राच्या बाहेर गेले होते दक्षिण दिग्विजय करायला. आपल्याला अनेकदा शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकापाशी आपण थांबतो. का गेले दक्षिणेत? महाराष्ट्रात राज्य होतं ना. मग तामिळनाडूला चेन्नईच्या जवळ जिंजीचा किल्ला घ्यायला इतक्या लांब जायचं काय गरज होती? खरं सांगू, अफजल खान, शाहिस्ते खान हे खरं शिवचरित्र नाहीच आहे. शिवाजी महाराज तयारी करत होते एक महासंग्रामाची. संपूर्ण भारतावरती जे यावनी आक्रमण झालेलं आहे त्याचा पूर्णपणे नाश करणं आणि हा संपूर्ण भारत हिंदूंच्या ताब्यामध्ये आणणं हे एक विराट स्वप्न शिवाजी महाराजांचं होतं. अजून 10-15 वर्ष जगले असते तर इतिहास बदलला असता. पण तयारी म्हणून ते गेले होते चेन्नईपर्यंत. अर्थात शिवाजी महाराजांचा आधी मृत्यू झाला. औरंगजेबाला कळलं शिवाजी महाराज मरण पावलेले, ते दक्षिणेत आला. औरंगजेब 27 वर्ष लढला. पण संभाजी महाराज, राजाराम महाराज, ताराबाई, पंतप्रतिनिधी, पंत सचिव, संताजी, धनाजी सगळे लढले. औरंगजेबाचा शेवटी पराभव झाला. 1707ला औरंगजेब मेल्यानंतर शाहू महाराज या ठिकाणी छत्रपती झाले. आणि शाहू महाराज स्वतः रणांगणात जाणारे नव्हते, कारण त्यांचं सगळं बालपण हे तुरुंगात गेलं होतं, कैदेत गेलं होतं. आणि म्हणून त्यांनी अत्यंत पराक्रमी पंतप्रधान आपल्याला मिळावा असा प्रयत्न केला. आणि तशी व्यक्तिमत्व त्यांना मिळाली एकाच घराण्यामध्ये. बाळाजी विश्वनाथ भट इसवी सन 1713 ते 1720 7 वर्ष त्यांनी दिल्लीला पहिली धडक मारली.
मराठ्यांनी पहिली दिल्लीला धडक मारली ती 1719ला, आणि येसूबाई 30 वर्ष कैदेमध्ये होत्या मुघलांच्या, 30 वर्ष त्यांना सोडून आणलं. मात्र नंतर एका वर्षात त्यांचा मृत्यू झाला. मग आले बाजीराव, 1720 ते 1740, 20 वर्षाची कारकीर्द आहे. तो स्वतंत्र मोठा व्याख्यानाचा विषय, आपण शनिवार वाड्यात त्याबद्दल बोललेलो आहे. 40 साली बाजीरावांचं निधन झाल्यानंतर मग आले नानासाहेब. नानासाहेब 21 वर्ष पंतप्रधान होते. नानासाहेबांच्या मृत्यूनंतर त्यांचा 2 नंबरचा मुलगा, 2 क्रमांकाचा मुलगा माधवराव हे पंतप्रधान झाले. माधवराव 10 वर्षाचे असताना मरण पावल्यानंतर मग त्या ठिकाणी नारायणराव आले, पण त्यांचा दुर्दैवाने खून झाला. अशी सगळी पेशवाईची कालखंड आहे. आणि या पेशवाईच्या कालखंडामध्ये अत्यंत तेजस्वी व्यक्तिमत्व ते निर्माण झालं, ते म्हणजे महादजी शिंद्यांचं. महादजी शिंदे हे राणोजी शिंदे यांचे सुपुत्र. बाजीराव पेशव्यांच्या ज्या कथा आहेत की जसं शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व होतं, ते माणसं बरोबर शोधायचे, त्यांच्यातला पराक्रम जागा करायचा आणि नवीन सरदार निर्माण केले. शिवाजी महाराज इतरांच्या मागं नाही गेले की तुम्ही माझ्याकडे या म्हणून. तानाजी, बाजीप्रभू, मुरारबाजी ही सगळी नावं कोण आहेत? सामान्यातून निर्माण केलेत. बाजीरावांनी तसंच केलं आहे. सामान्य माणसातून त्यांनी शोधले आणि त्यापैकी असं म्हणतात की हे राणोजी शिंदे बाजीरावांच्याकडे सामान्य काम काही करत होते. मात्र बाजीरावांच्या लक्षात आलं की याच्यामध्ये काहीतरी तेज आहे आणि बाजीरावांनी त्याला कामगिऱ्या दिल्या आणि त्यांची कामगिरी त्यांनी ज्या प्रकारे पार पाडली, वरची पदं मिळत मिळत राणोजी शिंदे संपूर्ण भारतातील बाजीराव पेशव्यांचे एक नामवंत सरदार बनले. अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. आणि दुसरं बाजीरावांचं धोरण असं होतं बघा, उत्तरेत जायचं, परत यायचं नाही, तिथंच राहायचं. कारण जर का पुण्यातून दिल्लीवरती ताबा ठेवायचा असेल तर नाही जमणार. म्हणून मराठी लोकांनी उत्तरेत जाऊन राहिलं पाहिजे. आणि म्हणून तुम्ही बघा, ग्वाल्हेरला शिंदे गेले, इंदोरला होळकर गेले, धारला पवार गेले, बडोद्याला गायकवाड गेले, गोविंदपंत खेर ते बुंदेलखंडात गेले, त्यांचं आडनावच गोविंदपंत बुंदेल असं नंतर बनलं. इतकी माणसं त्यांनी उत्तरेमध्ये पाठवली. आणि अशा प्रकारे ही व्यक्तिमत्व असताना हे राणोजी शिंदे हे त्यांचे सरदार होते. राणोजी शिंद्यांना 5 मुलं होती. त्यातल्या 5वा हा शेवटचा मुलगा, तो म्हणजे महादजी शिंदे. दत्ताजी शिंदेचं नाव पण आपण ऐकलं, तेही राणोजी शिंद्यांचे सुपुत्रच होते. सातारजवळ कणेरखेड नावाचं गाव आहे, हे शिंद्यांचं मूळ गाव. पण तिथून ते गेले आणि त्यावेळेपासून शिंद्यांचा जो दबदबा आहे आजसुद्धा आहे. आजसुद्धा देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये ज्योतिरादित्य शिंदे हे त्या ठिकाणी आहेत. आणि त्यांचं एकूणच संपूर्ण उत्तर भारतामध्ये शिंदे घराण्याचं किंवा सिंधिया आपण त्यांना आता म्हणतो, त्यांचं काय वर्चस्व आहे, आर्थिकदृष्ट्या असेल, राजकीयदृष्ट्या असेल, हे आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे जवळजवळ 250 वर्ष शिंदे घराण्यानी एक फार मोठं कर्तृत्व गाजवलं असं म्हणलं तर त्यात चूक होणार नाही. असं हे मोठं घराणं आहे. आपल्याला फक्त बघायचं आहे, आता पानिपतचं युद्ध झालं होतं. असं की मराठी आधी मोगलांशी लढत होते, पण लढता लढता असं लक्षात आलं की अजून एक मोठी ताकद भारतावरती आक्रमण करते. कोण? आधी नादिरशाह, तो इराणचा बादशाह होता. पण नादिरशाह मेला. नादिरशाह मेल्यानंतर त्याचा जो गुलाम होता, नोकर होता, त्याचं नाव होतं अहमदशाह अब्दाली. त्यांनी बंड केलं आणि त्याने बंड करून स्वतःचं एक नवीन राष्ट्र निर्माण केलं, ते म्हणजे अफगाणिस्तान. अब्दाली आपला शत्रू आहे, पण अफगाणिस्तानचा तो राष्ट्र निर्माता आहे. ते राष्ट्र आधी नव्हतंच. भारत आणि इराण एकमेकांना चिकटलेले होते. हे मध्ये राष्ट्र निर्माण केलं या अहमदशाह अब्दालीनं. मग आता तो करायचा काय? भारतावरती आक्रमण करायचा आणि भारतातनं लुटायचं पैसा आणि आपली तिजोरी भरायची. असं त्यांनी 5 वेळा आक्रमण केली. असा अहमदशाह अब्दाली होता. अत्यंत क्रूर होता, अत्यंत धर्मपिसाट होता असा अहमदशाह अब्दाली. आणि त्यावेळेला मोगल पण घाबरले की हे फार भयंकर आहे. आणि त्यावेळेला मोगलांनी एक करार केला मराठ्यांची, तो आहे 1752चा अहमदिया करार. थोडक्यात सांगतो त्या कराराचा अर्थ आहे, मोगल असं मराठ्यांना म्हणतायत, आम्ही दुबळे आहोत, आम्ही स्वतःचं रक्षण करू शकत नाही. हे मराठ्यानो, तुम्ही उत्तरेत या आणि तुम्ही दिल्लीच्या तख्ताचं रक्षण करा. काय कमाल आहे, केवढा अभिमान वाटतो हे पत्र वाचताना सुद्धा. अहो 50 वर्षापूर्वी इथे औरंगजेब बसला होता आणि तो मराठ्यांना गाडून टाकायची भाषा करत होता. 50 वर्षानंतर त्याच गादीवरती त्याचा वारसदार बसलेला आहे आणि तो मराठ्यांना म्हणतोय, पदर पसरतो, भीक मागतो, हात जोडतो, पाया पडतो, पण तुम्ही रक्षण करायला या. ही मराठ्यांची ताकद वाढली होती आणि म्हणून मराठे उत्तरेला गेले. पानिपतला का गेले मराठे? याचं कारण या अहमदिया करारामध्ये अब्दालीची सारखी आक्रमण होत होती. एकदा तर आक्रमण झालं 57-58 साली, त्यावेळेला राघोबा दादा गेले.
आणि त्यांनी त्या पाठलाग करत करत त्याला पार हाकलून लावलं आणि त्याचा पाठलाग करत कुठपर्यंत गेले? पेशावर. अटकचा किल्ला जिंकला आपण म्हणतो ना, अटकेपर्यंत. ते 1758ला आपण अटकेचा किल्ला जिंकला. पण काही दिवसांनी पुन्हा अब्दाली आला आणि अब्दालीला बोलवण्यात कोण तयार होतं माहिती का? नजीब खान. महाभयंकर आहे हा, रोहिल्यांचा सरदार आहे. आणि त्याच्याशी इच्छा होती की मराठी म्हणजे हिंदू हे इथे आल्यामुळे आपल्याला दिल्लीवरती वर्चस्व मिळत नाही, यांना हाकलून दिलं पाहिजे. पण मराठ्यांना हाकलून द्यावं एवढी नजीबची ताकद नव्हती. मग काय करायचं? त्यांनी अब्दालीला बोलवलं की तू ये. आणि अब्दालीला का बोलवायचं? धार्मिक आवाहन, जिहाद. हे हिंदू इथं येऊ नयेत, आपण मुसलमान इथे एकत्र येऊ आणि या हिंदूंना इथून हाकलून देऊ, असं जिहादचं स्वरूप त्यांनी समोर आणलं. आणि हा नजीब खान संपूर्ण भारताच्या इतिहासातला खलनायकच आहे. आणि तो नजीब खान त्यांनी अब्दालीला बोलवलं. इथे एक लढाई झाली. लढाईचा तारीख आहे 10 जानेवारी 1760. दिल्लीजवळ बुराडी घाट आहे, आज पण आहे, तिथे ही लढाई झाली. शिंदे होळकर दिल्लीच्या रक्षणासाठी ठेवलेले असताना त्या लढाईमध्ये ते लढत असताना अचानक जो हल्ला झाला आणि त्यामुळे गडबड झाली. तिथे दत्ताजी शिंदे होते आणि दत्ताजी शिंदे लढता लढता घोड्यावरनं पडले आणि तो नजीब खान आणि त्याचा गुरु कुतुबशाह हे तिथे आले. वास्तविक पाहता त्याही वेळेला अशी पद्धत होती की जर का शत्रूचा कोणी सन्माननीय सरदार असेल तर त्याला सन्मानाने सोडलं जात असे. पण हे किती क्रूर होते. तो दत्ताजी असा पडलाय जखमी होऊन, त्याला तलवारीने ढोसलं आणि ते विचारतायत, ओ पटेल. पटेल म्हणजे पाटील. किंवा पटेल आप लढोगे, आता लढशील का? त्याला वाटलं की तो दत्ताजी हातपाय जोडेल, गयावया करेल, पाया पडेल, जीवाची भीक मागेल आणि म्हणून त्याला ढोसतोय. दत्ताजींनी त्याही अवस्थेत त्या नजीब खानच्या नजरेला नजर भिडवली आणि मराठवाड्याचं उत्तर दिलं, बचेंगे तो और भी लढेंगे, बचेंगे तो और भी लढेंगे. समोर मृत्यू उभा आहे आणि तरीसुद्धा म्हणतोय आम्ही लढणार. हा मराठवाडा आहे. पुढच्या क्षणी त्या कुतुबशाही कट्यार काढली आणि दत्ताजीचं मुंडकं चिरून त्याला खलास केलेलं आहे. अत्यंत क्रूर. आणि दत्ताजी शिंदेच्या मृत्यूची बातमी दक्षिणेत आली आणि सगळे मराठी संतापले. हा सगळ्या मराठ्यांचा अपमान होता, तो केवळ शिंद्यांचा अपमान नव्हता. त्यावेळेला नेमके नानासाहेब आणि त्यांचे चुलत बंधू सदाशिवभाऊ यांनी उदगीरच्या लढाईमध्ये निजामाचा जबरदस्त पराभव केला होता, म्हणून ते अत्यंत आनंदात होते. आणि त्याच वेळी दुःखाची बातमी आली आणि ठरलं आता या अब्दालीचा मुळासकट उखडून काढायचं. आणि ही कामगिरी सोपवली सदाशिवभाऊ आणि नानासाहेबांचे सर्वात पहिले थोरले चिरंजीव विश्वासराव. उत्तरेत ते गेले आणि तो इतिहास तुम्हाला माहिती, तो मी जास्ती सांगू शकत नाही इथे. 14 जानेवारी 1761 पानिपतच्या रणांगणामध्ये झालेलं महाभयंकर युद्ध. मराठी समाज कधीही पानिपत विसरू शकत नाही. पानिपत ही तुमच्या आमच्या काळजावरची जखम आहे. 14 जानेवारी आला की ती जखम निघते आणि पुन्हा बळबळा रक्त वाहतं. तसे त्या आठवणी जागे होत्यात. 1 लाख माणसं गेली होतो. 1 लाख. तुमचे आमचे सर्वांचे पूर्वज गेले तिथे. सगळी तरुण पिढी कापली गेलेली आहे. एवढं नुकसान झालेलं आहे, काय भयंकर आहे. 2 मोते गळाली म्हणजे सदाशिवभाऊ आणि विश्वासराव. 27 बांगड्या फुटल्या, 27 मोहरा हरपल्या, 1.25 लाख बांगडी फुटली. म्हणजे 1.25 लाख महिला विधवा झाल्या. 1.25 लाख महिलांच्या कपाळावरचं कुंकू यमुनेच्या काठावर उधळलं गेलं. ही सगळी भयंकर घटना घडली पानिपतला. आणि या पानिपतच्या रणांगणामध्ये अजून एक शिंद्यांचा घरातला वीर होता, तो म्हणजे जनकोजी शिंदे. जनकोजी लढताना मरण नाही पावला, सापडला तो शत्रूला. त्याला कैद करून तो घेऊन गेला तिथला सरदार अब्दालीचा. त्याला काय वाटलं सरदाराला की काही दिवस जाऊ दे, जरा शांतता झाली, वाटलं जर का अब्दालीचं मन फिरत यायला सोडून, असं काही वाटलं पण ते जिवंत ठेवलं होतं. अब्दालीला बातमी कळली की आपला सरदारांनी जनकोजी शिंदेला ठेवलेलं आहे. अब्दालीने ही बातमीची खात्री करून घेण्यासाठी काही माणसं पाठवली. त्या सरदाराला कळलं की आपल्याकडे जनकोजी आहे का बघायला माणसं येत आहेत. काय केलं? खड्डा खणला, जिवंत जनकोजी आत ठेवून वरनं माती टाकली. जनकोजी शिंदे, शिंदे घरातला दुसरा महान वीर, या विश्वासरावांचा अत्यंत जवळचा मित्र, तितकाच तेजस्वी, तितकाच पराक्रमी. 19-20 वर्षाचा जनकोजी शिंदे, तोही तिथे मरण पावला. काय पानिपतच्या रणांगणाने किती माणसं आपली घालवली आहेत, कल्पना करता येत नाही. असं ते पानिपतचं युद्ध आहे. पण त्याच पानिपतच्या रणांगणात आणखीन एक वीर होता, तो म्हणजे महादजी शिंदे. महादजी पानिपतच्या रणांगणात होते. महादजींचा जन्म हा 1730 सालचा आहे आणि मग महादजी त्यावेळेला तिथे उपस्थित होते.
जखमी झाले, पायाला जखम झाली आणि पानिपतची जखम आयुष्याच्या शेवटपर्यंत पुरली. कारण महादजी शिंदे चालताना नेहमी लंगडत लंगडत चालायचे, कारण ते पानिपतला जखमी झाले होते. मला असं वाटतं की त्यांचं प्रत्येक पाऊल त्यांना पानिपतची आठवण करून देत होतं. पण लक्षात घ्या, पानिपतचा आघात जो झाला तो अनेकांना सहन करता आला नाही. खुद्द पंतप्रधान नानासाहेब पेशवे 5 महिन्यांनी भाऊ भाऊ म्हणजे सदाशिव भाऊ असा आक्रोश करत पर्वतीवरती त्यांचं निधन झालं. म्हणजे नानासाहेबांना सुद्धा हा आघात सहन करता आला नाही. इथे महादजींचं वेगळेपण आहे. महादजींनी तो आघात सहन केला. इतकंच नाही, आपण पानिपतला का हारलो या चुकांचा शोध घेतला आणि त्या चुकांमधनं शिकत शिकत स्वतःमध्ये प्रगती घडवून आणली. हे महादजींचं वेगळेपण आहे आणि म्हणून त्यांच्याबद्दल आपल्या मनात आदर हा जास्ती दाटून येतो. पानिपतमुळे मराठ्यांची गडी विस्कटली. नानासाहेब पेशवे मरण पावले. खरं तर त्यांचा थोरला मुलगा विश्वास हा त्यांच्यानंतर पेशवा होणार होता, तोही मरण पावला होता. आणि अचानक 16 वर्षाच्या एका मुलाच्या अंगावरती जबाबदारी पडली पंतप्रधानपदाची. ते होते नानासाहेबांचे दुसरे पुत्र माधवराव. 16 वर्षाचा मुलगा म्हणजे आजचा 10वीतला मुलगा. आज जर का 10वीतल्या मुलाला म्हणलं उद्या तुला पंतप्रधान करतो तर त्याला हार्ट अटॅकच येईल. हे भयंकरच आहे. 16 वर्षाचा मुलगा पंतप्रधान झालेला आहे आणि त्यांनी 10 वर्षाची कारकीर्द आहे. इसवी सन 1761 ते इसवी सन 1772 माधवराव 10 वर्ष होते. हा काळ तेव्हा ते पंतप्रधान झाले तेव्हा त्यांच्या घरामध्येच एक महाभयंकर शत्रू होता, तो म्हणजे राघोबा दादा. या राघोबाने एवढं छळलं आहे ना, म्हणजे निजाम आणि मोगलांनी एवढं छळलं नाही इतकं राघोबानी छळलेलं आहे. जे आहे ते आहे, दुर्दैव आहे. पण राघोबाला वाटलं की हा छोटा आहे, माझा पुतण्या आहे पण छोटा आहे, याला काय कळतं आहे, झालं पाहिजे ते सगळं माझ्या तंत्रानुसार झालं पाहिजे. आणि मग राघोबा हा माधवांवरती जबरदस्त अशा प्रकारचं आपलं वर्चस्व लादण्याचा प्रयत्न करत होता. आणि माधव लहान असल्यामुळे, काकावयाने मोठे असल्यामुळे तोही त्यांच्या सल्ल्यानेच चालत होता. या राघोबाच्या मनात महादजी शिंदेला सरदारकी द्यावी असं नव्हतं आणि त्यामुळे वास्तविक पाहता शिंदे घराण्यातला अत्यंत कर्तृत्ववान असा वारसदार महादजी असताना सुद्धा महादजींना अधिकृत वारसदार म्हणून घोषित केलं नाही. म्हणजे महादजींना केवढा संघर्ष करावा लागला असेल आणि केवढा मनस्ताप सहन करावा लागला असेल. माधवरावांच्या लक्षात आलं की हाच योग्य आहे. आणि असं करता करता पानिपत झालं कधी 1761 आणि महादजी शिंदे यांच्याकडे शिंदे घराण्याचा अधिकृत वारसदारपणा आला 1768 साली. माधवरावांना गुणग्राहकता होती, माणसांची पारख होती आणि म्हणून महादजी शिंदे यांनी त्यांच्यावरती माधवरावांनी जबाबदारी दिली की तुम्हीच शिंदे घराण्याचे वारसदार. आणि मग खऱ्या अर्थाने जे महादजींनी कामाला सुरुवात केली ती अद्भुत आहे. पुढचा जो काळ आहे तो सगळा महादजींचाच काळ आहे. पुढे असं झालं की या ठिकाणी माधवराव पेशवे यांचा 72 साली मृत्यू झाला. मग कोणाला पेशवा करायचं? माधवरावांना मूलबाळ नाही. मग नानासाहेबांचा तिसरा मुलगा नारायणराव याला पेशवा केलं. पण राघोबा दादाच्या मनात आलं की अरे हा जर का पेशवा झाला आणि याला पुढं मुलं झाली तर पेशवे घराणं तिकडंच जाईल. आत्ताच संधी आहे, याला जर का मारून टाकलं तर माझ्याशिवाय दुसरा कोणी नाहीच. आणि म्हणून अत्यंत खेदाने सांगावं लागतं, असं करतं आपल्या इतिहासात फारसं घडलेलं नाही आहे पण दुर्दैवाने इथं घडलं. ते म्हणजे काकानी पुतण्याचा खून केला. शनिवारवाड्यामध्ये गार्दी गेले आणि त्यांनी नारायणरावाचा खून केला. काका मला वाचवा ही आरोळी आपल्या सगळ्यांना माहिती आहे. नारायणराव मेला. राघोबा दादाच्या लक्षात आलं आता मीच, दुसरं कोणी नाहीच आहे. आणि स्वाभाविकपणे राघोबा दादाला पेशवेपद आलं. पण मराठ्यांमधले जे काही विद्वान मंडळी होती यांना हे आवडलं नाही. हे बरोबर नाही आहे. त्याच्यामध्ये नाना फडणीस होते, त्याच्यामध्ये सखाराम बापू बोकील होते, त्याच्यामध्ये न्यायमूर्ती आपले रामशास्त्री प्रभुणे होते, अशी काही मंडळी होती. आणि यांनी आपल्या गटामध्ये महादजी शिंद्यांना पण घेतलं. पुण्यामध्ये ओंकारेश्वर आहे, तिथे बैठक झाली, चर्चा झाली, कट ठरला आणि त्याप्रमाणे असं ठरलं की राघोबा दादाला पंतप्रधान पदावरनं काढून टाकायचं. मग करायचं कोणाला पंतप्रधान? योगायोगानं नारायणराव जरी मेला तरी त्याची बायको गरोदर होती, ती प्रेग्नंट होती. तिला अत्यंत सुखरूपपणे पुरंदर किल्ल्यावरती नेलं, तिथं ती प्रसूत झाली, तिला मुलगा झाला आणि हा मुलगा 40 दिवसाचा असताना पंतप्रधान झाला. त्याचं नाव सवाई माधवराव. आणि 40 दिवसाचा मुलगा नाना फडणीसांनी आपल्या मांडीवर घेऊन त्याच्या नावाने आता कारभार सुरू केला. इथे सुद्धा महादजी शिंदे यांचं सहकार्य त्यांना लाभलेलं आहे. असा हा महादजी. महादजींचं आणखीन एक वैशिष्ट्य मगाशी जे म्हणलं की पानिपतच्या पराभवातनं काय शिकले म्हणजे काय शिकले, तर महादजी शिंदे अभ्यास करतायत की आपलं सैन्य कसं आहे, शेकडो वर्षापासून शिस्त नावाचा प्रकार नाही. आज्ञा दिली की ती आज्ञा ऐकायची हा प्रकार नाही.
चला रे की चालले चालले चालले, बसा रे की बसले बसले बसले, घोळक्याने जात आहेत, शिस्त नाही. आणि याच्या उलट इंग्रज आलेत, फ्रेंच आलेत, डच आलेत, पोर्तुगीज आलेत, त्यांचं सैन्य बघा ना. आज आपण जे ट्रूप्स बघतो, ऑर्डर्स बघतो, त्या ऑर्डर्स देणारं असं जे संचलन बघतो, परेड बघतो, हा प्रकार आपल्याकडे नव्हताच. मराठ्यांकडे नाही, मोगलांकडे नाही, आदिलशाकडे काही हा नव्हताच, त्यांच्याकडे होता. आणि त्यामुळे अत्यंत शिस्तबद्ध सैन्य कसं असतं हे त्यांच्याकडे बघून हे महादजी बघत होते. आणि महादजीने विचार केला, असं ज्याला कवायती सैन्य म्हणतात असं आपल्याकडे असायला काय हरकत आहे. पहिला विचार बरं का, भारतामध्ये एवढा विचार करणारा पहिला मनुष्य आहे. आणि त्यांनी एका फ्रेंच अधिकारी, त्याचं नाव होतं डी बॉईन, त्याला पगार देऊन बोलवलं की तू ये आणि तुम्ही जसं सैन्य करता ना, अत्याधुनिक बंदुका, अत्याधुनिक तोफा आणि अशा प्रकारचं कवायती सैन्य आम्हाला निर्माण करून दे. हे त्यांनी केलं. हे किती वेगळेपण आहे. मी शाळेमध्ये जेव्हा मुलांना इतिहास शिकवतो तर चांगलंही सांगतो आणि वाईटही सांगतो. चांगलं कशाला सांगायचं, अभिमान जागा होतो. आणि वाईट का सांगायचं, कुठल्या चुका झाल्या त्या समजल्या पाहिजे. शेकडो वर्ष आमच्या राज्यकर्त्यांना अत्याधुनिक विज्ञान कसं अंगीकृत करायचं समजलंच नाही. आहे ते आहे, नाईलाजाने सांगावं लागतं. खरं पाहिलं असतं आमच्या राज्यकर्त्यांनी काही लोकांना म्हटलं पाहिजे जा जगभर आणि तिथलं विज्ञान, तिथल्या कला, तिथल्या परंपरा काय काय त्यांच्याकडे घेऊन यायचे, सगळं आपण आपल्याकडे निर्माण करू. हे आम्ही केलंच नाही. पण ठीक आहे, त्यांच्याकडे आम्ही माणसांनी पाठवली, ते इथं येत होते ना, इंग्रज येत होते, दिसतं ना त्यांच्या बंदुका उत्तम दर्जाच्या आहेत, मग अशा बंदुका आपण करू, अशा तोफा आपण करू, असं कवायतीने आपण करू. कुणालाच कसं वाटलं नाही, महादजींना वाटलं. म्हणून महादजी वेगळे आहेत. आणि महादजींनी जे कवायती सैन्य निर्माण केलं, 1,00,000 खडी फौज निर्माण केली, त्याच्यामुळे नंतरचा एक काळ असा होता की महादजी शिंदे यांच्या सैन्यासारखं प्रबळ, ताकदवान, सामर्थ्य संपन्न सैन्य भारतात दुसऱ्या कुणाकडे नाही आहे, इतकी महादजींची ताकद वाढली होती. हे त्यांनी केलं, हे त्यांचं कौतुक. आता मगाशी मी जे सांगितलं की नजीब खान तो मेला, पण नजीब खान मेल्यानंतर त्याचा मुलगा होता झाबेदा खान, झाबेदा खानचा मुलगा गुलाम कादीर. ही 3 मुलं आहेत. एका नजीब खानचा मुलगा झाबेदा खान, झाबेदा खानचा मुलगा गुलाम कादीर. 3 पिढ्या मराठ्यांना इतका त्रास दिला आहे उत्तर भारतामध्ये, फार त्रास दिलेला आहे. आणि तिघांची टक्कर देण्यामध्ये महादजी मात्र कॉमन आहे. नजीब खानच्या वेळेला महादजी लहान होता पानिपतच्या वेळेला, पण नजीब खान मेला, याचा सूड उगवायचा, याच्यामुळे पानिपत झालं. मराठ्यांच्या मनात तो सूड होता बरं का. आपल्याला पानिपत युद्ध माहीत असतं. मराठे गेले उत्तरेत. तुम्हाला सांगतो, माधवराव पेशवे पंतप्रधान असताना महादजी शिंदे, बिनीवाले, कानडे ही सगळी मंडळी यांनी उत्तरेत सैन्य नेलं. आणि उत्तरेत सैन्य नेल्यानंतर त्यांनी 1771ला त्या ठिकाणी आपला परत वर्चस्व निर्माण केलं. लक्षात घ्या, हे मी का सांगतोय, विजयनगरचं साम्राज्य होतं 200 वर्षाचं. एक राक्षस तागडीची लढाई झाली, त्यात विजयनगरचं साम्राज्य हरलं, पराभूत. एका लढाईचं साम्राज्य संपतं. पानिपतला जेव्हा मराठी हारले ना, तेव्हा सगळ्या भारताला वाटलं संपले मराठी, आता काही मराठी उभे राहत नाहीत, कंबरडच मोडलं. एवढी तरुण पिढी कापली गेली. आज अभिमानानं सांगतो, पानिपतला 61 साली मराठी हारले. 10 वर्षात 10 फेब्रुवारी 1772ला पुन्हा एकदा दिल्लीवरती भगवा झेंडा फडकवून दाखवला. हे आपण काम करू. योगायोग चांगला आहे. उद्या 10 फेब्रुवारी आहे, हाही योगायोग आहे. आणि काल दिल्लीवरती भगवा झेंडा फडकला, हाही योगायोग आहे. 10 वर्षात काय कमाल आहे. एवढी प्रचंड हानी झालेली असताना मराठ्यांनी दाखवून दिलं की आम्ही परत दिल्लीला जातो. हे सगळं महादजी शिंद्यांच्या कर्तृत्वामुळे हे झालेलं आहे. पुढच्या काळामध्ये असं सगळं चालू असताना महादजींच्या अजून काही गुणांकडे मला लक्ष वेधलं पाहिजे. पराक्रमी होते, शूर होते, माहितीच आहे, पण अत्यंत सात्विक होते. बघा, रणांगणात हातात तलवार घेणारा मनुष्य मंदिरामध्ये गेल्यानंतर अत्यंत रसाळ वाचे म्हणे, भजनं म्हणायचा, कविता करायचा. ते कवी होते, त्यांच्या कविता उपलब्ध आहेत. मराठी, संस्कृत, फारसी, उर्दू अशा अनेक भाषांवरती प्रभुत्व होतं. मराठी आणि हिंदीमध्ये त्यांनी अभंग, ओव्या रचल्या होत्या. त्याचं गायन ते स्वतः करत होते.
आज आळंदीला आपण जातो ना, त्या आळंदीच्या ठिकाणी जो नगारखाना वगैरे सगळं जे बांधकाम केलेलं आहे ते शिंदे सरकारांच्या देणगीतनं निर्माण झालेलं आहे. आजसुद्धा या ठिकाणी पालखी जेव्हा जाते तेव्हा इथे ते विसावा घ्यायला येतात. इतकं आज सगळ्या वारकऱ्यांच्या मनामध्ये या शिंदे घराण्याबद्दल नितांत आदर आहे. ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांच्या गळ्यामध्ये नेहमी कवड्याची माळ असायची, बरोबर आहे ना, का ते स्वतःला देवीचे भूते मानायचे म्हणून कवड्याची माळ. महादजी शिंदे यांच्या गळ्यामध्ये नेहमी तुळशीची माळ असायची, कारण ते स्वतःला वारकरी मानायचे. ते अत्यंत श्रेष्ठ दर्जाचे कृष्ण भक्त होते. अशा प्रकारचं महादजींचं हेही व्यक्तिमत्वाचा पैलू आहे आणि तेही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. पुढे असं झालं की हा जो नजीबचा मुलगा होता, गुलाम कादिरचे वडील झाबेदा खान, त्यांनी दिल्लीच्या बादशाहावरती हल्ला केला. मराठे रक्षक होते दिल्लीच्या गादीचे आणि म्हणून मराठ्यांना हे सहन झालं नाही आणि मराठे संतापले आणि कुठं गेले माहिती का? सांगतो अभिमानानं, नजीब खान मेला होता, पण उत्तर भारतामध्ये अजूनही नजीबाबाद नावाचं ठिकाण होतं. तिथे फत्तरगड नावाचा किल्ला होता, तिथे नजीब खानची कबर होती. मराठी तिथे गेले, किल्ला तोफांच्या माऱ्याने जमीनदोस्त केला, उद्ध्वस्त केला, लुटला. तरी मराठ्यांचं समाधान झालं नाही. ते नजीब खानच्या कबरीपाशी गेले, ती कबर उकरली, त्या मृतदेह जे काय त्याचा सांगाडा होता त्याच्यावरती थयथया नाचले आणि त्याचे तुकडे नदीमध्ये इतस्ता फेकून दिले. अशा प्रकारे पानिपतच्या रणांगणाचा सूड त्यांनी घेतलेला आहे. सावरकर एक शब्द वापरतात, सूड देवता. सूड ही देवता आहे, सूड ही प्रेरणा आहे. आम्ही कोणावरती आक्रमण करणार नाही. 5000 वर्षात भारतीयांनी कधी कोणावरती आक्रमण केलं नाही, पण आमच्यावरती आक्रमणं झाली, त्याचा सूड घेतल्याशिवाय सुद्धा राहणार नाही. पार त्या फत्तराबाद किल्ल्यामध्ये जाऊन तो किल्ला उद्ध्वस्त करून मराठ्यांनी आपल्या पुरुषार्थाचं हे प्रगटीकरण केलं होतं. त्याच्यामध्ये महादजी शिंदे प्रमुख होते. हे त्यांनी काम तिथं केलं. असं अद्भुत या लढाया तिथे झालेल्या आहेत. मित्रांनो, हे सगळं चालू असतानाच आणखीन एक शक्ती भारतामध्ये येत होती. बघा, पानिपतची लढाई झाली 1761, माहिती सगळ्यांना. त्याच्या 4 वर्ष आधी आपण लढाईमध्ये पूर्वी शिकलेल्या शाळेमध्ये प्लासीची लढाई शिकलो आहे. ते वर्ष होतं 1757. तुम्हाला लक्षात येते का? म्हणजे 1757ला इंग्रजांनी बंगाल घेतला, तिथे ठेवला, त्या उद्दौलाचा पराभव करून त्या ठिकाणी मीर जाफरला बसवलं, पण रिमोट कंट्रोल इंग्रजांच्याकडे होता. म्हणजे भारतामध्ये 1600 साली ईस्ट इंडिया कंपनी आली आणि 157 वर्षानंतर त्यांनी पहिला प्रांत आपल्या ताब्यामध्ये घेतला, तो म्हणजे बंगाल, 1757. आणि 1764ला बक्सारची लढाई झाली आणि त्यांनी बिहार घेतला. म्हणजे पानिपतच्या रणांगणामध्ये एक मराठ्यांची ताकद कमी चालली आणि बक्सार आणि त्याच्या आधी बंगालच्या लढाईमुळे इंग्रजांची ताकद वाढत गेली. एकच काळ आहे, संक्रमणाचा काळ आहे. तरीसुद्धा मराठी लढतायत, पराक्रम करतायत. इंग्रजांच्या लक्षात येते मराठी फार ताकदवान आहेत. मग इंग्रज इकडे तिकडे हातपाय मारतायत. बंगाल घेतला, बिहार घेतला, हैदराबादला निजाम होता, त्याला तैनाती फौजेचं धोरण स्वीकारायला भाग पडलं. त्यामुळे एक प्रकारे हैदराबाद गेलं. तिथं म्हैसूर होतं, तिथे आधी हैदर अली, नंतर टिपू सुलतान, हे सुद्धा इंग्रजांच्या विरुद्ध लढणारे होते. टिपूला मारलं श्रीरंगपट्टणला, टिपूची सत्ता गेली. आता म्हैसूर इंग्रजांच्या ताब्यात आलं. पहा कसा गळा आवळत आणला आहे भारताचा. पण मराठे होते आणि मराठी अत्यंत ताकदवान होते आणि मराठ्यांकडं महादजी शिंदे आणि हरिपंत फडके आणि नाना फडणीसांसारखा बुद्धिमान अशी सगळी व्यक्तिमत्व असल्यामुळे इंग्रज जरा बिचकून होते. मग इंग्रजांचं अस्त्र माहिती आपल्याला, भांडणं लावा, जाती जातीत भांडणं, छत्रपती विरुद्ध पेशवे अशी भांडणं, ब्राह्मणांमध्ये कोकणस्थ देशस्थ भांडणं. ही भांडणाचं विष पेरायला सुद्धा इंग्रजांनी त्या काळामध्ये सुरुवात केली होती आणि त्याचासुद्धा दुर्दैवी परिणाम हे आपल्यावरती झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यात या भांडणामध्ये यश कशामुळे मिळालं? राघोबा, मगाशी वर्णन केलं, हा राघोबा इंग्रजांना जाऊन मिळाला आणि म्हणलं चला पुण्यावरती आपण हल्ला करू. तो सवाई माधवराव काय लहानच आहे, ते बाळच आहे, त्याला हाकलून देऊ आणि मग मी तिथे मला तुम्ही पेशवा करा, मग तुम्हाला मी पाहिजे ते देतो. काय दुर्दैव या देशाचं. राघोबा तिथे जाऊन मिळाला आणि मुंबईचे इंग्रज त्या ठिकाणी सैन्य घेऊन, इगर्टन नाव त्याचा अधिकारी होता, ते निघाले आणि आपल्याला तर बोरघाट माहिती, त्या मुंबई बोरघाट मार्गे ते आता पुण्यावरती हल्ला करणार होते. आणि ही बातमी कळली, नाना फडणीसांना कळली, महादजी शिंदे सैनिक घेऊन आले
त्याच्यामध्ये बरेच जण बिनीवाले होते, त्याच्यामध्ये पानसे, सरदार पानसे आपल्याला माहिती आहे, ज्यांचा तोफखाना आहे. आपण कधी दिवे घाटातनं पलीकडे गेलो की तिथे मल्हारगड नावाचा किल्ला आणि सोनेरी नावाचं गाव आहे, तिथे सरदार पानसे हे मराठ्यांच्या तोफखान्याचे प्रमुख, त्यांचा तोफखाना होता. हे सगळे लोक एकत्र आले, एकजूट झाले. जेव्हा जेव्हा मराठ्यांनी एकजूट दाखवली ना, तेव्हा जबरदस्त पराक्रम करून दाखवलेला आहे. आणि वडगाव मावळ किंवा तळेगाव दाभाडे या परिसरात ही अद्भुत लढाई झालेली आहे. आणि त्यात महाजी शिंदे यांचं जे युद्धतंत्र आहे, युद्ध नेतृत्व आहे, ते अतिशय उपयोगी पडलेलं आहे. काय केलं महाजींनी? बोरघाट ते मावळ म्हणजे लोणावळापासून ते साधारणपणे वडगाव मावळ हा परिसर आहे ना, आपल्याकडे लहानपणी एक शब्द आपण शाळेत शिकलो असू, दगदभू धोरण. दगदभू म्हणजे काय? आपल्याच भागातून माघार घ्यायची. पण माघार घेत असताना आपलीच शेती जाळून टाकायची, आपले नद्यांवरती पूल असतील उद्ध्वस्त करायचे, आपल्या ठिकाणी पिण्याचे पाणवठे असतील त्याच्यामध्ये विष टाकायचं, आपल्याकडे काही खाण्यापिण्याचे पदार्थ असतील घरादारातनं उद्ध्वस्त करायचे, शत्रूच्या सैन्याला राहणं अशक्य होईल असं काम करायचं. लोणावळ्यापासून वडगाव मावळपर्यंत अशी माघार घेत महाजी शिंदे, मग त्यांचं आपलं मराठ्यांचं सैन्य मागं मागाल. आजही तो ठिकाण दाखवलं होतं की वडगावच्या डोंगरावरती ज्या ठिकाणी बसून महाजी संपूर्ण सैन्याचं नेतृत्व करतायत, ही घटना घडली आहे. ही साधारणपणे 1779च्या जानेवारी महिन्यामध्ये, म्हणजे 78चा डिसेंबर महिना, 79चा जानेवारी महिना, या काळामध्ये ही लढाई तिथे घडली आहे. ही वडगावची लढाई म्हणून अत्यंत इतिहासातली प्रसिद्ध लढाई आहे. इंग्रज आले, इष्टूर फाकडा, म्हणजे खरं त्याचं नाव जॉन स्टुअर्ट असे बरं का, पण आपल्या लोकांना नावाचा अपभ्रंश करायची सवय असते. तर जॉन स्टुअर्टचं मराठी लोकांनी काय केलं? इष्टूर फाकडा असं त्याचं नाव केलं. त्याला तिथे तो पुढे आला होता आणि या तळेगावच्या इथे झालेल्या लढाईमध्ये इष्टूर फाकडा मारला गेला. तिथे गमतीदार कथा सांगतात, खरी खोटी मला माहीत नाही, पण गंमत म्हणून सांगायला काय हरकत आहे. आपण कधी कधी दिवाळीत फटाका लावतो बघा, आपण बघितला लावतो फटाके, लहानपणी लावले असतील. पण कधी कधी असं होतं की फटाका लावला पण उडलाच नाही, मग आपल्याला दचकत जातो आणि बघतो काय झालं, वात विजली का वगैरे. आणि असं पण घडतं कधी कधी की तिथं जातो आणि फटकन फटाका फुटतो. काही जणांनी अनुभव घेतला असेल. असं म्हणतात की तिथे तोफ होती, तोफेत दारू भरली होती, वरती गोळा लावला होता, तोफेला बत्ती दिली, आता स्फोट होणार तर गोळा उडणार, गोळा उडालाच नाही. इष्टूर फाकड्याला कळेना काय झालं, म्हणून तो तोफेजवळ गेला आणि असं करून बघितलं, गोळा उडाला आणि त्याचं मुंडकं पण उडालं तिकडे. अशी कथा, पण खरं नाही. इष्टूर फाकडा मेला हे खरं आहे. दुर्दैवाची गोष्ट अशी की आमच्या लोकांनी ते इष्टूर फाकड्याची समाधी बांधली, त्याचा उरूस चालू केला, इष्टूर फाकड्याचा उरूस. आणि आमच्या आया बहिणी आपल्याला मुलगा जन्माला यावा म्हणून इष्टूर फाकड्याला नवस पण करत होत्या. आत्तापर्यंत ते चालू होतं. काय वेडेपणा चालतो आपल्याकडे काही सांगता येत नाही. असा इष्टूर फाकडा. सांगायचा मुद्दा असा की तिथे इष्टूर फाकडा तर मेलाच, पण कारला, भाजं, मळवली या सगळ्या परिसरामध्ये ही जी युद्ध झाली, त्या युद्धामध्ये आपण इंग्रजांचा जबरदस्त पराभव केला. यापूर्वीसुद्धा महाजींनी अनेकांचा पराभव केला आहे, पण एका भारतीय ताकदीनं, भारतीय सैन्यानं अत्याधुनिक शस्त्रास्त्र असणाऱ्या युरोपियन सेनेचा पराभव करणं ही भारताच्या इतिहासातील अद्भुत घटना होती. आपण टाळ्यांचा करा. ही बातमी इंग्लंडला गेली. इंग्लंड इतकं संतापलं की त्यांनी हे जे इगर्टन नावाचे अधिकारी होते ना, बडतर्फ केलं. भारतीय तुम्हाला हरवतात म्हणजे काय? वडगावची लढाई फार महत्त्वाची आहे. आणि म्हणजे 1818ला इंग्रजांनी पुण्याचा शनिवारवाडा घालवला, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. महाजी शिंदे नसते ना तर कदाचित 1789ला 1779लाच इंग्रजांचं राज्य आलं असतं. इतके दुर्दैव झालं असतं आपलं. म्हणजे जवळजवळ 30-40 वर्ष महाजींनी आपल्या पराक्रमाने इंग्रजांना थोपवून धरलं होतं. आणि इंग्रजांच्या पण लक्षात आलं होतं, जोपर्यंत महाजी आहे तोपर्यंत आपण मराठ्यांना पराभूत करू शकत नाही. इतकी ताकद ही महाजींनी दाखवलेली होती. आज जा तिथे वडगावला जा, तिथे स्तंभ उभा केला आहे. फार वर नाही, खरं तो त्याच वेळा करायला पाहिजे होता, पण ठीक आहे. मी गेलो होतो जेव्हा त्या स्तंभाचं उद्घाटन झालं तेव्हा त्या कार्यक्रमाला मी होतो. विजयस्तंभ, आमचा विजयस्तंभ. आणि नुसता विजयस्तंभ नाही, महाजींचा पुतळा आहे. आणि नुसता पुतळा नाही, पलीकडे एक चित्र कोरलेलं आहे, त्यात महाजी शिंदे असे बसलेले आहेत आणि इंग्रज डोक्यावरती टोपी काढून त्याला असा मुजरा करतोय. दुर्गाप्रसाद तिवारींची कविता आहे,
घे खडगाने नमनाला ग्वाल्हेरी पगडीवाला. ग्वाल्हेरी पगडीवाला म्हणजे महादजी शिंदे आपलं खडग पुढे करतोय आणि इंग्रज अधिकारी आपली टोपी काढून त्यांच्या तलवारीला असा सलाम करतायत. ते चित्र बघून सुद्धा आपली छाती अभिमानानं फुगून येते. असं 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 आहे महादजींचं व्यक्तिमत्व आहे. तर ते वडगावची लढाई ही फार मोठा विजय मिळवत. अनेक लढाई आहेत. म्हणजे महादजी शिंदे या नावाचा दरारा इतका निर्माण झाला होता. कुणाकुणाशी लढलाय? इंग्रज, फ्रेंच, राजपूत, जाट, बुंदेले, सीख, रोहिले, मोगल या सगळ्या सत्तांशी महादजींनी संघर्ष करून त्यांना त्यांची जागा दाखवून दिलेली. कारण मराठे कोण होते? मराठे हे संपूर्ण भारताचे मोगलांचे संरक्षक होते आणि त्यामुळे चौथाई आणि सरदेशमुखी वसूल करण्याचा अधिकार मराठ्यांना होता. कारण आपल्याला माहिती आहे की राज्य कोणाचं? मोगलांचं. पण मोगल काय म्हणतात? आमच्याकडं पैसे वसुली करण्याची ताकद नाही. तुम्ही कल्पना करा, तुमची एखाद्याकडे उधारी थकलेली आहे आणि तुम्ही एखादं एवढंसं पोरगं पाठवलं, तो देईल का हो पैसे? पण तुम्ही जर का असं आहे 6.5 फूट उंचीचा धट्टिंगण पाठवला, तो मुकाट्याने देईल की नाही? पैसे वसूल करणाऱ्याकडं ताकद असावी लागते. मोगलांकडे ताकद नव्हती म्हणून मोगलांचं राज्य पार सिंधपर्यंत म्हणजे आजचा पाकिस्तान तिथपर्यंत पैसे वसुली करण्याची जबाबदारी मराठ्यांवर सोपवली होती. कारण मराठ्यांची ती योग्यता होती, ते सामर्थ्य होतं, ती शक्ती होती. आणि म्हणून महादजी शिंदे ते सगळं हे करत होते. मग याचा राग कुणाला यायचा? राजपुतांना यायचा. आपल्याला वाटतं कधी कधी असं म्हणतात मराठे पैसे लुटतात. मराठे पैसे लुटत नव्हते. ती जबाबदारी त्यानं मोगलांना दिली होती की हे पैसे घ्यायचे मोगलांच्या तिजोरीत द्यायचे. आणि म्हणून मराठे हल्ला करून, टक्कर देऊन, संघर्ष करून, पराभूत करून पैसे वसूल करत होते आणि लोकांपर्यंत पुरवत होते. अशा प्रकारे मराठ्यांनी हे जबरदस्त काम हे त्या ठिकाणी करून दाखवलं होतं. असं हे सगळं चालू असताना मला लक्षात असं येतं की मगाशी मी झाबेदा खानचा उल्लेख केला. पुढची कथा आहे ही साधारणपणे 1788ची कथा आहे. काय झालं? आता गुलाम कादीर आलेला आहे. नजीब खानचा नातू, झाबेदा खानचा मुलगा गुलाम कादीर, त्याच्याही मनात जळफाट चालू आहे की हे हिंदू मराठे दिल्लीमध्ये आल्यामुळे आम्हाला दिल्लीवरती वर्चस्व निर्माण करता येत नाही आहे, यांना हकलून दिलं पाहिजे, काय करता येईल. आणि तो विचार करतोय. आणि त्यावेळेला दिल्लीमध्ये बादशाह होता, त्याचं नाव होतं शाह आलम. गुलाम कादीरनं महादजी शिंदे दिल्लीच्या परिसरात नाही ही संधी साधली. दिल्लीवर हल्ला केला. शाह आलम तख्तावरती बसला होता. त्या ठिकाणी त्याला खाली ओढलं. सांगताना सुद्धा कसं तरी वाटतंय मला. गुलाम कादीर दिल्लीच्या बादशाच्या छातीवर बसला, डोळ्यात कट्यार घेतली आणि त्याचे डोळे फोडले. काय क्रूर असतील माणसं. बादशाचे डोळे फोडले दरबारामध्ये आणि संपूर्ण दिल्लीवरती आपलं नियंत्रण निर्माण केलं. कंट्रोलमध्ये आणली दिल्ली गुलाम कादीरनं. त्याला वाटलं की बस आता दिल्ली आपण घेतली. पण हे कळलं महादजी शिंद्यांना. महादजी शिंदे होते बाजीराव मस्तानी यांचा नातू, शमशेर बहादरचा मुलगा अली बहादर, तोही तिथे होता. अशी सगळी मंडळी आली आणि मग त्यांनी संघर्ष केला. दिल्लीवरती आपलं नियंत्रण पुन्हा मिळवलं. गुलाम कादीरला हकलून दिलं. तो पळून गेला मेरठला. मग त्या ठिकाणी महादजी शिंदे गेले जेव्हा दरबारात, तेव्हा ते बादशाह म्हणला अरे माझे डोळे फोडले रे त्यांनी, त्या दुष्टानं. महादजी शिंदे म्हणजे बघ शोधतो त्याला, सुडोगवतो. महादजी शिंदेने सैन्य पाठवलं. गुलाम कादीर त्याच्या सैन्याला घाबरून पळत पळत सुटला उत्तर भारतामध्ये. पण मराठ्यांच्या सैन्याने त्याला पकडलं, आणलं आणि त्याचे डोळे फोडले. आणि बादशाहला सांगितलं डोळे फोडलेले आहेत. नंतर त्याला मारूनही टाकलं. पण बादशाह प्रसन्न झाला. बादशाह प्रसन्न झाला आणि तो महादजीला म्हणतोय महादजी तू एवढं काम केलंस, बोल तुला काय पाहिजे. दिल्लीचा मोगल बादशाह विचारतोय काय पाहिजे. आपण असं होतं केवढी यादी करून दिली असती. काय मागितलं महादजीने, काय मागितलं महादजीने. महादजी म्हणताय मला काही नको पण द्यायचं आहे ना. गेली 400 वर्ष या दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती तुमचा मोगलांचा हिरवा झेंडा फडकतोय. आम्हाला तिथे मराठ्यांचा भगवा जरी पटका फडकवण्याची परवानगी मिळाली पाहिजे. आणि तिथे जवळजवळ
15 वर्ष भगवा झेंडा फडकत होता. 15 वर्ष भगवा झेंडा फडकत. हे काय कमाल करून अशा प्रकारे त्या ठिकाणी महादजी शिंद्यांच्या कर्तृत्वामुळे संपूर्ण दिल्ली आणि संपूर्ण उत्तर भारतामध्ये दरारा निर्माण झाला होता. असे महादजी शिंदे एवढं प्रचंड कर्तृत्व गाजवलं आणि मग ते दक्षिणेत आले. तो वर्ष होतं 1792 आणि 1792 ते परत आले. कशासाठी? लक्षात घ्या, दिल्लीच्या बादशाहांनी महादजी शिंद्यांना जी पदवी दिली होती ती पदवी होती वकील मुतालिक, म्हणजे वजिरापेक्षा वरचं जागा आहे. 400 वर्ष मोगलांनी राज्य केलं आहे, पण 400 वर्षात मोगलांच्या दरबारात मोगल बादशाच्या शिवाय दुसऱ्या कुणालाही बसायचा अधिकार नव्हता. वजीर असेल, सेनापती असेल, कोणी बसायचं नाही, उभं राहायचं. 400 वर्षानंतर बादशाच्या शेजारी बसण्याचा अधिकार मिळाला, तो फक्त महादजी शिंद्यांना मिळाला आहे. हे किती वर्ष काय वाटलं असेल महादजींना? अरे या दरबारामध्ये आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांना मागच्या रांगेत उभं करून त्यांचा अपमान केला, त्याच दरबारामध्ये मी बादशाच्या शेजारी बसून दाखवलं, आमच्या राजाच्या अपमानाचा मी सूड अशा प्रकारे सुद्धा उगवून दाखवलेला आहे. ह्या केवढी अभिमानाची गोष्ट ही महादजींनी करून दाखवलेली होती. आणि त्या दरबारात तो बसत होता. आणि मोगल बादशाह तर आंधळा आहे, मी सगळा कारभार महादजीच बघताय. मी तुमच्या मनात असं येईल सुद्धा की मग कशाला बादशाला ठेवलं, त्याला हाकलून द्यायचं ना. सातारच्या छत्रपतीनं म्हणायचं तुम्हीच येऊन बसा. महादजींचं धोरण होतं बरं का. पण महादजींच्या लक्षात असं आलं की जर का आपण आत्ताच मराठ्यांचं राज्य दिल्लीवरती आणलं तर दिल्लीमधले जे आपले विरोधक आहेत ते सगळे एकत्र येतील आणि ते मग आपल्याला इथे राज्य करू देणार नाहीत. दिल्लीमध्ये लॉबी अनेक असतात, त्या एकमेकांवरती कुरघोडी करत घ्याव्या लागतात, त्याचं राजकारणाचं भान असावं लागतं. आणि त्यामुळे दिल्लीमधले गटतट कसे आहेत आणि त्याचा आपल्याला कसा फायदा करून घ्यायचा हे ज्याला जमतं तो दिल्लीवरती वर्चस्व टिकवू शकतो. म्हणून गेली अनेक वर्ष मराठी मनुष्य भारताचा पंतप्रधान झाला नाही, कारण दिल्लीचं गटातटांचं राजकारण फार वेगळं आहे. हे दिल्ली अजून तशीच आहे. तेव्हा महादजी शिंदे वाट बघत होते. पण मगाशी म्हटलं ना, शाह आलम तो बादशाह होता, त्यांनी महादजींवर प्रसन्न जाऊन काय काय केलं माहिती का? त्यांनी मथुरा आणि वृंदावन ही हिंदूंची तीर्थस्थानं महादजींना देऊन टाकली आणि बादशाहांनी त्यांच्या राज्यामध्ये गायींची हत्या होणार नाही, कारण गायी हिंदूंना पवित्र आहे असा गो हत्या बंदीचा ठराव किंवा फतवा हा त्यांनी काढलेला होता. हे केवढं मोठं यश. म्हणजे महादजी शिंदे केवळ रणांगणात जाणारे नव्हते, आपला हिंदू धर्म, संस्कृती, परंपरा याचं सुद्धा रक्षण हे महादजी करत होते, यात काही शंका नाही. 92 साली महादजी दक्षिणेत आले आणि खरं सांगायचं काही काही गोष्टी चुकीच्याही घडलेल्या आहेत. आपल्याच मराठी लोकांमध्ये सुद्धा महादजींचं कर्तृत्व मोठं होणं पसंत नव्हतं आणि त्यामुळे हेव्या देव्याचं राजकारण हे काही प्रमाणात इथं झालं आहे. हे काही आपण अमान्य करू शकत नाही, असं व्हायला नाही पाहिजे होतं. सगळा मराठी समाज एक दिलानं महादजींच्या मागं उभा राहिला असता तर इतिहास बदलला असता. पण महादजी सगळं सहन करत आहेत. त्यांना कळतं आहे की माझ्या विरोधामध्ये आपल्याच दरबारामध्ये काही कटकारस्थानं चालू आहेत, पण महादजी राज्य सोडून आपल्या राज्याला दगा होईल असं कुठलंही कृत्य करत नाहीत. हे त्यांचं वेगळेपण. महादजी आले 92 साली आणि त्यांनी सांगितलं की ज्या बादशाहांनी मला पदव्या दिल्या आहेत त्या खरं मला नाही आहेत, त्या पेशव्यांच्या पायाशी अर्पण केल्या पाहिजेत. कारण मी काही प्रमुख नाही आहे, मी सरदार आहे, मी सरसेनापती आहे, पेशवेच प्रमुख आहेत, पंतप्रधान आहेत आणि म्हणून हे मला त्यांच्या पायाशी अर्पण करायचं आहे. मित्रांनो, आज इथे ससून हॉस्पिटल आहे, त्याला गारपीर असं म्हणलं जात होतं. त्या गारपीरवरती एक फार मोठा समारंभ झाला, त्याला फरमानबाडीचा समारंभ म्हणतात. फरमानबाडी ही 92 साली घडलेली घटना आहे. ती घटना मी नंतर सांगतो, पण तिचं महत्त्व काय आहे? एका इतिहासकाराने असं म्हणलं आहे की 2000 वर्षापूर्वी सातवाहनांनी शकांचा पराभव केला आणि शालिवाहन शकाला सुरुवात झाली. त्याला आपण पाडवा म्हणतो, वर्ष प्रतिपदा म्हणतो. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, तेव्हा पण शकशक सुरू झाला, नवीन शक. या 2 घटनांनंतर मराठ्यांच्या इतिहासामधली तिसरी महत्त्वाची कुठली घटना असेल तर ती फरमानबाडीची घटना आहे. बघा आपलं किती दुर्लक्ष असतं या घटनेकडं. कारण या घटनेमध्ये महादजी आले,
महाजी स्वतः हातामध्ये चौरी घेऊन उभे होते बरं का, सवाई माधवरावांच्या शेजारी. सवाई माधवरावांच्या डोक्यावरती चौरी ढालण्याचं काम महाजी, हरिपंत फडके हे सगळे करत होते. आणि ते महाजी पायापाशी बसले सवाई माधवरावांच्या, आणि जे मिळालं होतं ते सगळं त्यांच्या पायाशी अर्पण केलं. अद्भुत प्रसंग आहे. ह्या वाचताना डोळ्यात पाणी येतं की कर्तृत्वाचा हिमालय आहे तरी नम्रता आहे. हे असं पाहायला मिळत नाही. आता खरं पाहिलं असता इतिहासाचा विद्यार्थी म्हणून मी काय म्हणेन, महाजी कर्तृत्व संपन्न होते. सवाई माधवरावाकडे काय कर्तृत्व होतं? ना लढाईला गेले, ना पराक्रम केला, ना युद्ध हातात तलवार घेतली. ते काही बाजीरावांसारखे किंवा नानासाहेबांसारखं कर्तृत्वान व्यक्तिमत्व नव्हतं. महाजी शिंद्यांच्या जागी दुसरा कोणी असता तर मला असं हाकलून द्या ना, मीच संपूर्ण मराठ्यांचा प्रमुख, असं एखाद्याने बंड केलं असतं की. महाजी करत नाही आहेत. आणि म्हणून कर्तृत्व असताना सुद्धा जी नम्रता असावी लागते ते महाजींचं अत्यंत विलोभनीय असं कर्तृत्व हे जास्ती आपल्याला मोहवणारं आहे. आणि म्हणून त्याच्याबद्दल आपण अक्षरशः त्यांच्यासमोर नतमस्तक होतो. हा फरमानबाडीचा प्रसंग आपण सर्वांनी खरं तर गाजवला पाहिजे, कधी साजरा केला पाहिजे त्याचा कार्यक्रम. इतका हा चांगला महत्त्वाचा कार्यक्रम आहे. असे महाजी या ठिकाणी आलेले होते. वानवडी हे शिंद्यांचं मुक्कामाचं ठिकाण होतं. याच ठिकाणी त्यांचं वास्तव्य होतं. या ठिकाणी शिवाचं भव्य मंदिर बांधावं अशी त्यांची मुळातच कल्पना होती. आणि 1794लाच या ठिकाणी बांधकामाला सुरुवात झालेली होती. पण दुर्दैव अंगामध्ये जीवर निर्माण झाला. सतत 25 वर्ष रणांगण गाजवणारा हा महान वीर होता. त्याला 2 साथीदार चांगले मिळाले. एक डिबॉईन यांचं नाव मी घेतलं. तसं एक व्यक्तिमत्व आहे म्हणजे राणे खान. त्यांचं नाव घेतल्याशिवाय खरं तर महाजींचं चरित्र आपल्याला पूर्णच करता येणार नाही. म्हणजे असं म्हणतात की पानिपतच्या रणांगणामध्ये हा राणे खान पाणी पुरवण्याचं काम करायचा पखाल घेऊन. आणि त्याला महाजी त्या गर्दीत सापडले जखमी अवस्थेत आणि त्यांनी त्यांना वाचवलं. आणि राणेखानची निष्ठा बघून त्याला एक मोठं पद हे नंतरच्या काळामध्ये दिलं. पण त्यांनी अत्यंत निष्ठेनं ही महाजींची सेवा केली. ही अत्यंत मोठी माणसं, चांगली माणसं, चांगले सहकारी हे त्यांना त्या काळामध्ये मिळाले. हे सुद्धा महाजींचं भाग्य आहे. आणि असं असताना दिनांक 12 फेब्रुवारी 1794 या दिवशी याच वानवडीमध्ये, याच परिसरामध्ये संपूर्ण भारत आपल्या तलवारीनं गाजवणाऱ्या या महान वीराचा दुर्दैवी शेवट झाला. त्यांनी शेवटचा श्वास घेतला. मराठ्यांचं कर्तृत्व खऱ्या अर्थाने लयाला गेलं. आणि नंतर लोक गेलीच. महाजी शिंदे गेले, हरिपंत फडके गेले, सवाई माधवरावांनी आत्महत्या केली, काही वर्षांनी नाना फडणवीस गेले. आणि त्यामुळे मराठ्यांमध्ये इंग्रजांना अडवू शकेल अशी ताकदच आता उरली नाही. आणि त्यामुळे स्वाभाविकपणे दुसरा बाजीराव कर्तृत्व शून्य होता. आणि 1818ला पुण्याच्या शनिवार वाड्यावरती इंग्रजांचा झेंडा लागला. ते स्वाभाविकच होतं. पण तुम्हाला सांगतो महाजी शिंदे गेले 94ला, पण त्यानंतरसुद्धा मराठ्यांनी एक पराक्रम घेतलेला आहे. तो म्हणजे खर्ड्याची लढाई. खर्ड्याच्या लढाईमध्ये मराठ्यांनी निजामाचा जबरदस्त पराभव केला. त्याचं वर्णन एका इंग्रजांनी केलेलं आहे. आणि तो असं म्हणतो की महाजी जिवंत नाही आहेत, पण महाजींनी ज्या ताकदीचं सैन्य निर्माण केलं त्याच्यामुळे खर्ड्याला आपण म्हणजे मराठे या ठिकाणी निजामाला हरवू शकले. म्हणजे तिथे महाजी नसतानासुद्धा त्यांचा पराक्रम, त्यांचं कर्तृत्व हे आपल्याला तिथे पाहायला मिळतं आहे. असं त्यांच्या मृत्यूनं तसं पाहायला मिळतं आहे. तेव्हा असं हे इतिहासातलं विलक्षण व्यक्तिमत्व. मित्रांनो, महाजी शिंदे यांचं अद्भुत चरित्र आहे. त्यांच्यावरती ग्रंथ आहेत. ते खरं तर कितीतरी तास बोलावं असं व्यक्तिमत्व आहे. त्यांच्यावरती अनेक भागांची मालिका ही निर्माण झालेली आहे. पण आपण हेरिटेज वॉक जे घेतो किंवा वारसा दर्शन घेतो ह्याच्यामध्ये संपूर्ण चरित्र सांगणं अपेक्षित नसतं. याच्यामध्ये काय असतं तर इतिहास ज्या ठिकाणी घडला तिथे जाऊन त्या स्मृती जाग्या करणं याच्यामध्ये एक वेगळी अनुभूती असते. म्हणून त्याला आपण वारसा दर्शन म्हणतो. तुम्ही आम्ही महाजी शिंद्यांचं चरित्र हातामध्ये पुस्तक घेऊन घरामध्ये बसूनसुद्धा वाचू शकलो असतो. पण इथे हिंडताना फिरताना जाणवतं इथे महाजी चालले असतील, इथे महाजी आत गेले असतील, इथे त्यांनी शिवशंकराची प्रार्थना केली असेल, त्याच्यावरती पुष्पा वर्षाव केला असेल, एखाद्या रम्य सायंकाळी या ठिकाणी एखादे भजन गायन केलं असेल. तर हा सगळा परिसर त्यांच्या स्मृती जाग्या करणार आहेत. अजूनही त्यांचा जिवंत वावर इथे आपल्याला जाणवतो आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी येऊन त्या महामानवाचं चरित्र हे सांगण्याचा प्रयत्न केला. दुसरं असं की ही जी वास्तू आहे ही अप्रतिम दर्जाची वास्तू आहे. ही हेरिटेज म्हणजे वारसा स्थळ आहे.
किंबहुना ही वास्तू इतकी देखणी आहे की केवळ पुणे नव्हे तर महाराष्ट्राचा दागिना म्हणता येईल इतकी देखणी वास्तू आहे. तिची प्रमाणबद्धता, तिचे आखीव रेखीव, तिच्या कमानी, तिच्यातमध्ये वेलबुट्टी हा जो सगळा प्रकार जो आहे ना ते नटवलं आहे ते अतिशय अप्रतिम आहे. या संपूर्ण वास्तूवरती हा राजस्थानी बांधकाम शैलीचा प्रभाव हा आपल्याला जाणवतो. इथे शिवमंदिर आहे आणि पुढचा भाग एखाद्या राजाचा महाल असावा तसा महालासारखा आहे. हे पिवळ्या मातीमध्ये, पिवळ्या वाळूच्या मातीमध्ये हे सगळं बांधकाम हे केलेलं आहे. मात्र या ठिकाणी असलेलं हा दगडी गाभारा आपल्याला पाहायला मिळतो आहे. वरती इथे सरस्वतीची मूर्ती आहे. जय विजय हे द्वारपाल तिथे उभे आहेत. हा दगडाचा नंदी या ठिकाणी आहे. आणि गंमत म्हणजे बाहेरच्या बाजूला हनुमंत म्हणजे मारुती हा सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. जरी शिवाचं मंदिर असलं तरी त्या ठिकाणी हनुमंत हा आपल्याला पाहायला मिळतो. आणि आतमध्ये त्या ठिकाणी महादजी शिंदे यांची मूर्ती ही आपल्याला इथे पाहायला मिळते आहे. बाहेरच्या बाजूने बघितलं तरीसुद्धा हे सगळी तावदान आहेत. याला विशिष्ट प्रकारच्या काचा या लावून याच्या सौंदर्यामध्ये भर घातलेली आहे. मागे कळस बघितला तर एक मुख्य कळस आणि छोटे छोटे उपकळस असं करून अतिशय देखणा असा कळस निर्माण करण्यात आलेला आहे. वरच्या मजल्यावरती जाण्यासाठी आता नंतरच्या काळामध्ये एक गोल असा जिना निर्माण करण्यात आलेला आहे. या वास्तूच्या वरच्या बाजूला अनेक साधू मुनी ऋषी यांची शिल्प बाहेरच्या बाजूने आपण बघाल ती निर्माण करण्यात आलेली आहे. आतमध्ये अत्यंत गारवा आहे, शांतता आहे, पावित्र्य आहे. म्हणजे कधीकधी आपण एकट्याने यावं, शांत बसावं, आपोआप समाधी अवस्थेची अनुभूती येते असा हा सगळा परिसर आहे. आणि याच्यानंतर हे झालं मंदिर. पण या बाजूला महादजी शिंदे यांची समाधी आहे. त्या ठिकाणी त्यांचं स्मारक आहे. उत्तर भारतामध्ये व्यक्तीच्या स्मारकाला छत्री असं म्हणलं जातं. आणि महादजी शिंदे यांचं मोठं आयुष्य हे उत्तर भारतात गेलेलं असल्यामुळे याला महादजी शिंदे छत्री असं नाव पडण्यात आलेलं आहे. आणि तिथे त्यांचं स्मारक आहे, त्यांचा मुखवटा आहे, तलवार आहे. आणि आपण हे झाल्यानंतर स्वाभाविकपणे ज्यांचं चरित्र आपण मगाशी बघितलं त्यांचंसुद्धा दर्शन हे त्या ठिकाणी घेणार आहोत. तर मित्रांनो, आपण हा सगळा अतिशय तेजस्वी असा इतिहास गेले तास सव्वा तास आपण ऐकत होतो. या ठिकाणी बसून ऐकत होतो, या ऐतिहासिक स्मारकामध्ये बसून आपण ऐकत होतो. तेव्हा खरोखरच आपलं मन हे अतिशय भारावून गेलेलं आहे ऐकत असतानासुद्धा. आणि मलासुद्धा सांगत असताना त्या सगळ्या जुन्या 200 वर्षापूर्वी काय घडलं असेल हे चित्र डोळ्यासमोर उभं राहतं आणि त्याचं मन माझं उचमळून येतं. काही जणं नवीन आलेले आहेत किंवा उशीर आलेले आहेत त्यांच्यासाठी परत एकदा सांगतो, दैनिक सकाळ, इतिहासप्रेमी मंडळ आणि लोकमान्य कल्चरल फाउंडेशन या 3 संस्थांच्या वतीनं हा वारसा दर्शन कार्यक्रम आपण यावर्षीपासून सुरू केलेला आहे. हा कार्यक्रम विनामूल्य आहे. त्याचप्रमाणे महिन्यातून 2 वेळा किंवा 3 वेळा हा कार्यक्रम घेतला जाईल. हा कार्यक्रम कुठं असणार आहे पुढचा हे तुम्हाला दैनिक सकाळमधनं कळणार आहे. पण त्याचबरोबर आपल्या सगळ्यांचा एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे. त्याच्यामधूनसुद्धा आपल्याला पुढचा वारसा दर्शन कार्यक्रम कुठं असेल याची बातमी मिळेल. या सगळ्या मराठ्यांचा जो पराक्रमाचा इतिहास आहे त्या इतिहासाबद्दल नतमस्तक होतो की असा तेजस्वी इतिहास हा त्यांनी आम्हाला दिला. शिवाजी महाराजांचं स्वप्न होतं, ते स्वप्न खऱ्या अर्थाने ओळखलं ते महादजी शिंदे यांनी. जाता ते गंमत सांगतो, काही वर्षापूर्वी अमेरिकेतनं अशी मागणी आली की शिवाजी महाराज आम्हाला माहिती आहेत पण सगळा पुढचा इतिहास आहे त्याच्यावर आम्हाला नाटक सादर करायचं आहे. तर मला त्यांनी जबाबदारी दिली आणि आता मी सांगतो, अभिमानाने सांगतो, जरी पटका या नावाचं नाटक लिहिलं की भगवा झेंडा मराठ्यांचा इतिहास सांगतोय असं ते 1.5 तासाचं नाटक अमेरिकेतल्या मराठी मंडळांनी 60 कलाकारांना घेऊन सादर केलं. आणि त्याची कथा शिवाजी ते महादजी असा 150 वर्षाचा प्रवास त्या नाटकातून अमेरिकेमध्ये मांडला गेला. ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. आणि त्या महानाट्याचं लेखन करण्याची संधी ही मला मिळाली. तेव्हा मराठ्यांच्या इतिहासाचं वर्णनच करायचं असेल तर ते शिवाजी आणि महादजी एवढा हा इतिहास आहे. त्या महादजी शिंद्यांच्याबद्दल आज आपण या ठिकाणी नतमस्तक होऊया. एवढंच बोलतो. आपला हा कार्यक्रम या ठिकाणी संपेल. आपण याचं दर्शन घ्यावं, समाधीचं दर्शन घ्यावं.